फर्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. द कॅमल इज अ व्हेरी डॅश डॅश ॲनिमल. तर युजफुल अँड ऑबिडियंट हे दोन्ही पर्याय क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे त्याचं. नेक्स्ट, व्हेअर डज कॅमल लिव्ह. तर त्याचं उत्तर आहे डेझर्ट. डेझर्ट म्हणजे काय? वाळवंट. तिसरा क्वेश्चन बघा, सिलेक्ट द रॉंग अल्टरनेटिव्ह. करेक्ट विचारले का रॉंग विचारले ह्याच्यावर पण आपलं लक्ष पाहिजे. रॉंग विचारले. द कॅमल इज नॉट युज्ड फॉर कॅरिंग लोड, ड्रॉइंग कार्ड्स, कटिंग वूड्स, प्लॉइंग. चुकीचा पर्याय निवडा. आता तुम्ही काय करायचं, चारही पर्याय वाचायचे आणि त्या चारही पर्यायातले कोणते कोणते शब्द त्या उत्तरात आलेत ते बरोबर आहेत आणि जो शब्द आलेला नाही ते चुकीचं आहे. मग कोणते कोणते शब्द आलेले आहेत उत्तरामध्ये? कॅरिंग लोड आले का? म्हणजे बरोबर आहे. ड्रॉइंग कार्ड्स आले का? नाही. नीट वाचा. आले, बरोबर आहे. आणि प्लॉइंग आले, म्हणजेच कुठला शब्द आलेला नाही. कटिंग वूड्स म्हणजे कॅमलचा उपयोग लाकूड कापण्यासाठी केला जातो. चुकीचं काय मग? पटपट सांगा जरा लवकर. कटिंग वूड्स तिसरा पर्याय चुकीचा आहे, म्हणजेच आपल्यासाठी बरोबर आहे. कारण आपल्याला काय विचारलंय? रॉंग. बरोबर विचारले का? करेक्ट विचारले का? नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सिलेक्ट द मिसमॅच पेअर. म्हणजे काय? जी जोडी चुकीची आहे. मिसमॅच आहे. मिसमॅच म्हणजे चुकीची जोडी. हिल स्टिल, स्नो गो, केज फेस, फिअर डिअर. बरोबर ना? रायमिंग वर्ड दिलेले आहेत आणि तुम्हाला मग माहिती आहे ज्या ध्वनींचा उच्चार शेवटी सारखा होतो ते रायमिंग वर्ड्स. मग इथं जर के ज आले ज, तर इकडच्या दुसऱ्या शब्दात पण जच यायला पाहिजे ना. पण तिथं काय आले? स, फेस. बरोबर ना? म्हणून ते रायमिंग वर्ड चुकलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 5वा क्वेश्चन बघा बाळांनो. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. मोटो शिकलोय का आपण? आता ते जे आपण तक्त्यावर मोटो लिहिलेत त्याचं चित्र दिलं इथं आणि चित्रावरून तुम्हाला ठरवायचंय की मोटो कुठला बरोबर आहे. काय करतो त्या चित्रात तो मुलगा? ब्रश, त्यानंतर ब्रश करतोय, त्यानंतर टेक अ बाथ आंघोळ करतोय, त्यानंतर अभ्यास स्टडी करतोय, त्यानंतर प्ले खेळायला जातोय. मग हे काय? हेल्थ इज वेल्थ, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल, बी पोलाइट, सीइंग इज बिलिव्हिंग. कारण हेल्थच्या संदर्भातच आहे ना हे. दररोज ब्रश करणं, दररोज बाथ घेणं म्हणजे आंघोळ करणं, दररोज अभ्यास करणं, दररोज थोडा वेळ खेळणं, हे सगळं कशाशी संदर्भात आहे? हेल्थशी संदर्भात आहे. म्हणून आपला कुठला पर्याय बरोबर आहे? पहिला पर्याय बरोबर आहे. हेल्थ इज वेल्थ. अशी उत्तरं शोधायची. कळलं? अशी उत्तरं शोधायची. आता ह्याच्या जागी दुसरं पिक्चर येईल तुम्हाला आणि तुम्हाला मोठो दिलेले असतील किंवा चांगले विचार दिले असतील, गुड थॉट, आणि तुम्हाला सांगितलेलं असेल निवडायच्यातलं कुठलं बरोबर आहे. किंवा कधी कधी काय करतील रे, चित्र देतील एक आणि सांगतील की चुकीची जोडी कुठली आहे, म्हणजे चुकीचं मोठं कुठलं आहे ते निवडा. म्हणजे प्रत्येक वेळेला बरोबरच सांगतील असं नाही. आपण वरती प्रश्नात लिहायचं वाचायचं की प्रॉपर. प्रॉपर म्हणजे काय? योग्य. अनप्रॉपर किंवा रॉंग असे जर निगेटिव्ह वर्ड आले तर त्या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडायचा असतो. आपल्याला काय करायचा असतो? चुकीचा. बघा क्वेश्चन नंबर 6 आहे पुढं. चूज द इनकरेक्ट अल्टरनेट. निगेटिव्ह जे असतात ना, निगेटिव्ह त्याला काय काय शब्द आहेत बघा. रॉंग, मिसमॅच, अजून इनकरेक्ट. हे सगळं काय? कसले पर्याय निवडायचे? निगेटिव्ह आहेत हे पर्याय, चुकीचे पर्याय आहेत हे. आता इनकरेक्टच्या जागी करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे लक्ष पाहिजे तुमचं. करेक्ट म्हणलं असतं तर बरोबर पर्याय निवडावा लागेल आणि इनकरेक्ट म्हटलं तर चुकीचा पर्याय निवडावा लागेल. मग इथं काय निवडायचंय 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला? इनकरेक्ट. मग पहिलं बघा, व्हेइकल्स, कार, बस. करेक्ट आहे का? करेक्ट आहे. व्हेइकल म्हणजे गाड्या, वाहनांचे प्रकार. स्कूल, स्कूलच्या संदर्भातले शब्द टीचर, स्टुडंट. बरोबर आहे का? बरोबर आहे.
फ्रुट्स फळं, कोकोनट ग्रेप्स, बरोबर आहे. फ्लावर्स पोटॅटो रोज. काय चुकीचं आहे? हा, पोटॅटो हे काय आहे? व्हेजिटेबल आहे. व्हेजिटेबलचं नाव आहे ते, पण ते काय दिले त्यांनी? फ्लावर म्हणून दिले, म्हणून ती जोडी चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. समजलं का कसे निवडायचे पर्याय ते? हां, सगळंच झालेलं आहे आपलं. फक्त तुम्ही काय करायचं आता? डोकं लढवायचे, वाचन खटखट करायचे. वाचताना डोकं जागेवर पाहिजे आपलं. विचारले काय प्रश्नात ह्याच्यावर लक्ष पाहिजे आपलं, म्हणजे आपल्याला चांगले मार्क पडतील. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7 आहे. द साइन, SIGN म्हणजे काय? साइन. साइन म्हणजे चित्र थोडक्यात. द साइन इंडिकेट्स दॅट. मग इथं चित्र दिले तुम्हाला, बाण आणि त्याच्यावर असं क्रॉस लाईन आहे, तर त्याचा अर्थ काय? आणि 4 पर्याय दिलेत. गो स्लो, नो एंट्री, टर्न लेफ्ट, नो हॉर्न. येस, जेव्हा बाण असतो आणि बाणावर जर आडवी उभी रेष असेल तर त्याचा अर्थ काय होतो की वाहनं या दिशेनं जाऊ शकत नाहीत. रस्त्यावरची चित्रांवर जरा लक्ष ठेवत जावा. नो एंट्रीचं कसलं चित्र आहे, गो स्लोचं कसलं चित्र आहे. त्यानंतर टर्न लेफ्ट म्हणल्यावर कुठं बाण असतं रे? तुमच्या डाव्या हाताला. आणि टर्न राईट म्हटल्यावर, अपवर्ड म्हटल्यावर, आणि डाऊन म्हणल्यावर. कळालं का? हे चित्रांवर जरा लक्ष ठेवा. हे चित्र येईल असं नाही, पण चित्रावर आधारित प्रश्न येऊ शकतो. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वी शूड विअर डॅश डॅश क्लोथ्स एव्हरी डे. क्लोथ म्हणजे काय? अर्थ पण समजला पाहिजे आपल्याला. क्लोथ, क्लोथ म्हणजे कपडे. काय? लिहून ठेवा हा शब्द, क्लोथ म्हणजे कपडे. तर वी शूड विअर डॅश डॅश, मग वेट, क्लीन, डर्टी का लाईट. कसले क्लोथ आपण दररोज घातले पाहिजेत? क्लीन म्हणजे स्वच्छ, आणि डर्टी म्हणजे घाणेरडे. म्हणजे जर आपल्याला हा क्लोथचा जर अर्थ कळाला नाही तर आपल्याला पर्याय सुद्धा कळणार नाहीत. म्हणून जे नवीन शब्द आले ते पटकन वहीत लिहायचे, पटकन त्याचं मिनिंग लिहून ठेवायचं आणि ते पाठ करायचे. जेवढं तुम्ही रोजच्या रोज पाठांतर कराल तेवढं इंग्रजी तुमचं चांगलं होईल. अर्थ समजण्यावर जास्तीत जास्त मार्क पडणार आहेत बघा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा इथं चौकोनामध्ये काय दिलेलं आहे? स्टॉप पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय? पोल्युशन प्रदूषण. पोल्युशन म्हणजे मग स्टॉप थांबवा, प्रदूषण थांबवा. त्यासाठी 3 दिलेत हे तुम्हाला. यूज बायसिकल, प्लांट ट्रीज, प्रोटेक्ट ट्रीज. म्हणजे प्रदूषण रोखण्यासाठी तुम्ही ह्या 4 पैकी कुठला पर्याय वापराल? चौथा तिथं मोकळा दिलाय बघा, क्वेश्चन मार्क. मग इथं आपल्याला पर्याय काय दिलेत बघा. यूज वॉटर लॅविशली, करेक्ट पर्याय निवडायचा आहे. यूज मोअर फ्युएल, FUEL म्हणजे काय रे? फ्युएल. येस, पेट्रोल, डिझेल. फ्युएल म्हणजे ते इंधन. यूज बिअरेबल साऊंड. बिअरेबल. आता ह्या शब्दाचा जर अर्थ माहीत असेल तर तुम्हाला पर्याय ह्याचा करेक्ट येईल. जर अर्थ माहीत नसेल, शब्द पाठ नसतील तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडणार नाही. यूज प्लास्टिक बॅग्स. मग तुम्हाला काय वाटतंय कुठला असू शकतो पर्याय? मग ह्याच्यामध्ये पण बघा लॅविशली, ह्याचा अर्थ माहीत नसल्यामुळे उत्तर चुकलं. लॅविशली म्हणजे काय माहिती का? किती पण पाणी वापरायचं, भरपूर, किती पण पाणी वापरा असा त्याचा अर्थ होतो लॅविशली. आणि खाली बिअरेबल. बिअरेबल म्हणजे काय? तुमच्या कानाला ऐकू येईल एवढाच प्रमाणात, मापात, त्याला म्हणायचं बिअरेबल. मग आता कुठला पर्याय बरोबर आहे? कळालं? शब्द पाठांतर खूप महत्त्वाचं आहे. एक जरी शब्दाचा अर्थ कळला नाही तर आपल्याला इंग्रजीमध्ये मार्क पडू शकत नाहीत. आता जसं जसं आपण प्रश्नपत्रिका सोडवत जातोय त्याच्यामध्ये जसे जसे नवीन शब्द येतात ते तुम्ही एक वही घाला म्हणलं होतं तुम्हाला. दररोज जे नवीन शब्द येतील त्याच्यासाठी सेपरेट एक वही. आणि हे शब्द तुम्हाला फक्त 5वीतच उपयोगी पडणार आहेत का?
कितीपर्यंत उपयोगी पडणार आहेत? आजन्म मरेपर्यंत. फक्त हे आजच्या पुरतं ज्ञान आहे का? नाही, आयुष्यभर हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं तो वही करायचं. नवीन शब्द आला लिहून ठेवायचा, नवीन शब्द आला लिहून ठेवायचा. आता आपण इंग्लिशमध्ये बोलताना लॅविशली शब्द जर वापरला तर किती भारी वाटते, है की नाही? लॅविशली म्हणजे काय? भरपूर, अधिक प्रमाणात. मग पाणी जर आपण अधिक प्रमाणात वापरलं तर ते काय होईल? चुकीचं होईल का बरोबर होईल? चुकीचं आहे. यूज मोअर. मोअर म्हणजे काय? MORE मोअर, जास्त प्रमाणात. मोअर अधिक. दिल मांगे मोअर. ऐकली का ॲडव्हर्टाईज? नाही ऐकली? मोअर म्हणजे जास्त. काय? जास्त. मग फुएल आपण जास्त वापरायचं का किती पण? नाही, म्हणजे ते पण चुकीचं आहे. आणि यूज प्लास्टिक बॅग. प्लास्टिक बॅग वापरायची का? म्हणजेच कुठला पर्याय बरोबर आहे? बिअरेबल साऊंड. म्हणजे तुमच्या कानाला जेवढं म्हणजे गरज आहे त्याच प्रमाणात साऊंड ऐका. म्हणजे काय होईल मग? कुठलं प्रदूषण थांबेल रे? प्रदूषणाचे प्रकार पोल्युशनचे: वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, ध्वनी प्रदूषण. जेव्हा आपण डॉल्बी लावतो, नाचतो, तेव्हा बघा म्हाताऱ्या माणसांना छातीत धडधड होतं, लहान मुलं घाबरतात. मग त्या का होतं तसं? कारण आपल्या कानांना जेवढं डेसिबल आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त आवाज येतो त्याच्यातून, म्हणून आपल्याला तसं होतं, त्रास होतो. आणि त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. काय म्हणतात? ध्वनी प्रदूषण. मग इथं बिअरेबल साऊंड वापरला तर ध्वनी प्रदूषण कमी होईल का वाढेल? वाढेल. जर मापातच आपण साऊंड ठेवला, मापात जर साऊंड लावले, ऐकले, तर ध्वनी प्रदूषण वाढेल का कमी होईल? म्हणजेच इथं विचारले स्टॉप पोल्युशन. पोल्युशन स्टॉप करण्यासाठी ह्या 4 पैकी कोणता पर्याय योग्य आहे? सांगा. अरे वाचा ते. तिसरा दुसरा म्हणू नका. कळालं का? नक्की? ओके. बघा 10वा क्वेश्चन बघा.